स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. फक्त स्वामींच्या ख्या भक्तांच्या नशिबातच आज हा संदेश आला आहे. देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश पूर्ण ऐका. माझ्या बाळा, तुझ्या संकटांचा रक्षण करण्यासाठी मी आहे आणि आज तू माझे स्मरण केल्यावर मी तुला माझे दर्शन देण्यास भाग पाडले आहे. माझ्या मुला, आज मला तुझे ऐकण्याची गरज आहे, जेणेकरून तू तुझ्या आयुष्यात असे बदल करू शकशील जे तू पूर्वी केले नाहीस. माझा आशीर्वाद घेतल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आपोआप संपतील. जर तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे कमेंटमध्ये टाईप करा. तुमचे सर्व रोग, तुमचे सर्व त्रास बरे होतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात योग्य मार्गावर जाण्यास सक्षम व्हाल. माझ्या मुला, जीवनाचा मार्ग नेहमीच कठीण असतो. आज मी तुम्हाला ज्या मार्गांबद्दल सांगणार आहे तो असा आहे जो तुम्ही या आधी ऐकला नसेल किंवा तुम्हाला ऐकूही येणार नाही, कारण यानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे चांगले होईल. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर डोळे बंद करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. माझे शब्द आज तुमचे जीवन बदलण्याचे काम करतील, जे प्रथम तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करेल आणि तुम्हाला शांती देईल. माझ्या मुला, तू नेहमी मला आठवून रडतोस. तू मला नेहमी तुझ्या समस्या सांगतोस आणि तुझी हाक ऐकून मला वाटतं की मी तुला पण इतका मार्ग दाखवला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी त्या मार्गावर चालणे आपल्याला शक्य होत नाही. आज मी तुम्हाला हा संदेश ऐकायला भाग पाडत आहे, जेणेकरून तुम्ही माझ्या दाखवलेल्या मार्गावर चालत राहाल. मला माहिती आहे की तू कधीही कोणावर अन्याय केला नाहीस आणि तुझ्यावर अनेक अन्याय झाले आहेत. तुम्हाला हव्या त्या गोष्टी कधीच मिळू शकल्या नाहीत. म्हणून तुमचा प्रभू स्वतः तुमच्या सर्व इच्छा द्यायला आला आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या मुला, तुझे कोमल हृदय नेहमी इतर लोकांसाठी काळजीत असते, ज्यामुळे तू देखील कधी कधी भूतकाळाचा विचार करतोस. भूतकाळात माझ्यासोबत असे का घडले आहे याची काळजी करतोस. कधी लोकांनी माझ्यासोबत असे का केले याचा विचार करून खूप काळजी करतोस. माझ्या मुला, मला माहिती आहे की लोकांनी तुझा खूप फायदा घेतला आहे, पण मला एक सांग, तू लोकांना ही संधी दिली आहेस. माझ्या मुला, मला माहिती आहे की लोकांनी तुझा खूप फायदा घेतला आहे. त्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे. ज्या लोकांना तू मदत केलीस ते आज तू दिलेली मदत पूर्णपणे विसरले आहेत. त्यांच्या वाईट काळात तुम्ही त्यांना किती साथ दिली आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी किती मदत केली हे त्यांना लक्षात नाही. त्यांना आठवत नाही. पण माझ्या मुला, या कोमल हृदयामुळेच तू लोकांच्या संपर्कात आला आहेस. लोक तुमच्या या गोष्टीचा फायदा घेतात. त्यांना माहिती आहे की तुम्ही शुद्ध मनाचे आणि प्रामाणिक व्यक्ती आहात. तुम्ही त्यांना नक्कीच मदत कराल आणि असे लोक प्रत्येक वेळी तुमचा गैरफायदा घेतात. म्हणूनच हे सर्व पाहावे लागते. हा सगळा त्रास आणि दुःख या कोमल मनामुळेच सोसावे लागत आहे. तुझे हृदय इतके कोमल आहे की या हृदयामुळेच तू खूप दुःखी आहेस. असे किती दिवस उदास राहायचे? तुम्ही स्वतःला विचार करा की तुमचे जीवन आता अशा टप्प्यावर आहे जिथे तुम्हाला बदलण्याची गरज आहे. पण आता तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. त्या कर्मामुळे तुमचा वाईट काळ लवकरच निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात नवा सूर्य उगवेल. हो, माझ्या मुला, तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा काळ लवकरच येणार आहे.
तू माझ्याकडून कल्पना केलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे. तुला ती प्रत्यक्षात मिळणार आहे. मित्रांनो, आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपला संदेश लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. माझ्या मुलांनो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की या जगात सर्व प्रकारची माणसे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक वळणावर ही माणसे भेटतील. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल तरी जीवनात तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांशी टक्कर देत राहाल. असे काही लोक आहेत जे तुम्हाला मदत करायला सदैव तत्पर असतात, जो प्रत्येक प्रसंगात तुमच्या सोबत असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. तर असे काही लोकही असतात जे तुमच्या पाठीमागे एक करतात आणि समोर दुसरे. काही असे लोक तुमच्यासमोर चांगल्या असल्याचा आव आणतात आणि तुमच्या मागे तुमच्या विरुद्ध वाईट कट रचतात. माझ्या मुला, कोणावरही सहज विश्वास ठेवू नकोस, कारण जर तू सर्वांवर सहज विश्वास ठेवलास तर वाईट लोक तुमचा चांगला काळ वाईटात बदलतील आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा सर्व गोष्टी तुम्हाला भोगाव्या लागतील. हे फक्त आणि फक्त तुमच्या अंधश्रद्धेमुळे होईल. म्हणून नेहमी वाईट लोकांपासून दूर रहा. स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वात फायदेशीर आहे, कारण तुम्ही स्वतःबद्दल कधीही वाईट विचार करत नाही. तुम्ही फक्त तुमचे सत्कर्म करत राहा, कारण तुमचे चांगले सत्कर्म तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. जर कर्माचे तत्व चांगले असेल तर तो आपल्याला सर्व काही देतो आणि जर कर्माचे तत्व वाईट असेल तर तो आपल्याला फक्त वाईट देतो. तुमची चांगली कृत्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण करण्यास मदत करतील. त्यामुळे तुमच्या कर्माकडे अधिक लक्ष द्या. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे कमेंटमध्ये टाईप करा. माझ्या बाळा, जो व्यक्ती आपल्या कृतीत आपले कर्म पाहतो तो नेहमीच यशस्वी होतो. जो माणूस आपल्या कृतीत आपली कृती पाहू शकत नाही, तो माणूस कधीही यश मिळवू शकत नाही, ज्यामुळे त्याला एक ना एक दिवस पश्चाताप करावा लागतो. मी तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकीन आणि तुम्हाला शांती आणि आनंद देईन. तुला पाहिजे ते सर्व सुख मी तुला देईन, कारण माझे काम नेहमी माणसांना प्रत्येक कामात यशस्वी करणे असते. पण तेच लोक यशस्वी होऊ शकतात जे लोक माझी उपासना करतात आणि मी दाखवलेल्या मार्गावर चालतात. त्यांना यश नक्कीच मिळते आणि अशा लोकांच्या आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही. स्वामी भक्त हो. माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामींचे विचार अत्यंत प्रेरणादायक आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. आणि हो, स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर तुम्ही आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. त्यामुळे आजचा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर नक्कीच तुमच्या जीवनातही बदल होतील. नुसता ऐकून सोडून देऊ नका, तर यातले तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा विचार आचरणात सुद्धा आणा. चला तर मग, कसलाही वेळ वाया न घालवता आजचा स्वामी संदेश सांगते. ज्यांनी गुणी एक नंबरची स्वामींची मूर्ती निवडलेली असेल त्यांच्यासाठी आजचा हा स्वामी संदेश. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण जे दुसऱ्यांना देतो ते भविष्यात आपल्याला परत मिळत असते, मग ते सुख असो किंवा दुःख. त्यामुळे देताना विचारपूर्वक द्या. नुसतं आपल्या कामाला कोण आलं हे बघत राहू नका, त्यापेक्षा आपण कोणाच्या कामाला आलो हे पहा. ह्या एक गोष्ट तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे. हे पहा, मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो
त्याला कधीही तहान लागणार नाही. तुम्ही एका चुंबकासारखे आहात जे जीवनाने देव केलेल्या सर्वोत्तम गोष्टींना आकर्षित करते. जणू काही हे विश्व फक्त तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरत आहे. तुमचे मन एका चुंबकासारखे आहे. जर तुम्ही आशीर्वादांचा विचार केलात तर तुम्हाला आशीर्वाद आकर्षित करता येईल, आणि जर तुम्ही समस्यांबद्दल विचार करत असाल तर तुम्ही समस्यांना आकर्षित करता. मला दिसले की पाण्याचा एक विशाल थेंब, एक विशाल भाग झपाट्याने वाढत आहे. ही भिंत ज्याने तुमच्या वचनाला रोखले होते ती अखेर तुटली आहे. देव म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही एखाद्या त्या गोष्टीसाठी किती रडला आहात आणि त्या गोष्टीसाठी किती माझ्याकडे प्रार्थना करत आहात. हा सध्याचा काळ तुमच्यासाठी किती कठीण गेला आहे, पण चिंता करू नका, कारण तुमचं प्रतिफळ त्यापेक्षा दुप्पटपटीने असेल. चाचणी तात्पुरती आहे, परंतु वचन कायमचे आहे आणि तुमचे जीवन चांगल्यासाठीच बदलणार आहे. तुला अचानक हा संदेश मिळाला असेल, तू इथे अचानक आला असेल. देव इतका अचानक बदलणार नाही. एका क्षणात तो एकीकडे दिसेल आणि पुढच्या क्षणी तो अचानक बदलेल. तुमच्या जन्माचा ऋतू आला आहे, पण फक्त एकच नाही, हा अनेक जन्मांचा ऋतू आहे. नाहीतर प्रत्येक गोष्टीचा ऋतू आहे आणि अधिकाधिक बरे होण्याचा आहे. मी सुरुवातीपासूनच गोष्टींचे वर्णन केले आहे आणि माझ्या तोंडातून बाहेर पडले आणि मी ते प्रकट केले. मी ते अचानक केले आणि ते खरे ठरले. अशा 4 गोष्टी आहेत ज्यांची देवावर इच्छा आहे, त्यांनी त्या गोष्टी कराव्यात. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर होय. स्वामी, देवा, येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. नंबर 1, तुम्ही एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल आणि तुमचे आशीर्वाद वाढतील. जास्त विचार केल्याने तुमची शांती नष्ट होईल. पूजा करा, विश्वास करा आणि देवाच्या हातात सोडा. तुमच्या आयुष्यात बदल येणार आहे. तुमच्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा. तुम्ही खूप काही केले आहे आणि यश येणार आहे. नंबर 4, तुम्ही ते बनणार आहात. आता अंधार दिसत असेल, पण देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. तुमची परिस्थिती ताबडतोब बदलण्याच्या परमेश्वराच्या क्षमतेला कमी लेखू नका. तो दरवाजे उघडू शकतो, हृदयही बदलू शकतो आणि जे गमावले ते पुनःसंचितही करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. दुसऱ्या नंबरची श्री स्वामींची मूर्ती ज्यांनी कोणी निवडलेली आहे त्यांच्यासाठी हा स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, मी बऱ्याच लोकांना आशीर्वाद दिले आहेत आणि जेव्हा जीवन चांगले असते तेव्हा ते मला विसरतात. कृपया माझ्या जवळ राहण्यास विसरू नका. कित्येक कठीण काळात तुम्ही रडलात, कालच्या रात्री तुम्हाला झोपही येत नव्हती, विश्वासघात किंवा त्यागाचे क्षण आठवत होते. पण आता चिंता सोडा. अभिनंदन. लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेळ अनुभवाल जी तुम्हाला विपुलता, प्रेम, यश, आनंद आणि समृद्धी देईल. जेव्हा तुम्ही मला आठवण कराल तेव्हा मी तुमच्या मदतीसाठी नक्कीच येईन आणि तुम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन करेन. स्वामी भक्तांनो, तुमच्यासाठी आजचा हा स्वामी संदेश होता. तुम्हाला स्वामींना काय सांगायचं आहे हे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं असेल. तिसऱ्या नंबरची स्वामींची मूर्ती ज्यांनी कोणी निवडलेली असेल त्यांच्यासाठीचा हा स्वामी संदेश. स्वामी म्हणतात, येत्या आठवड्यात संपत्ती, प्रेम आणि तुमच्या सर्वात स्वप्नांच्या पलीकडे असलेल्या आनंदाच्या अंथीन प्रवाहाने बरसण्यासाठी सज्ज व्हा. चमत्कार आणि यश जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तुम्ही चमत्काराच्या हंगामात पाऊल टाकत आहात, जिथे प्रत्येक दिवस एकामागून एक चमत्कार, एकामागून एक यश आणि एकामागून एक विजय घडवून आणेल. तुम्ही तयार आहात का?
जर तयार असाल तर होय मी तयार आहे असे कमेंटमध्ये टाईप करून आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करा. स्वतःला तयार करा, कारण हा आठवडा तुमच्यासाठी खास तयार केलेल्या विपुल आशीर्वाद, ताज्या संधी, उपचार आणि समृद्धीचा एक आठवडा असेल. गेलेल्या कोणत्याही वादळाने तुमचा पराभव होणार नाही. त्याऐवजी तुम्ही मजबूत, निरोगी, आशीर्वादित आणि समृद्ध व्हाल. मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींवर विश्वास असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी, आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. मला तुझी इतकी काळजी आहे की आज मी स्वतः तुझ्याकडे आलो आहे. मी नेहमी पाहिले आहे की तुम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु काही समस्या उद्भवतात ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. आज तुमची ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जो तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको. कारण तुझ्या आयुष्यातील परीक्षा संपण्याची वेळ आली आहे. स्वामी तुम्हाला वेळ, कलह आणि उपचार, सांत्वन आणि विपुलतेच्या क्षेत्रात हलवण्याच्या प्रक्रियेत आहेत. या आठवड्यात तुमच्या जीवनात आशीर्वादाचे दारे उघडू द्या आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू शकेल, तुमच्या संघर्षात तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. या आठवड्यात स्वामी तुमचे आशीर्वाद तिप्पट करतील. तुमच्यासोबत स्वामी असतील आणि त्यांचे चमत्कार खरे असतील तेव्हा काहीही कसेही शक्य आहे. यात तुम्ही उदाहरण व्हाल. तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनेलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन संदेश घेऊन आले आहे. आजचा स्वामी संदेश देखील जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावणार आहे, तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे. पण मग त्यासाठी तुम्हाला ऐकावं देखील लागेल. तर चला, फार वेळ न घेता स्वामी संदेश सांगते. त्याआधी तुम्हाला एकच काम करावं लागेल. एक अंक मनात धरा आणि त्यासाठी तुमचा स्वामी संदेश ऐका. आणि हो, फक्त ऐकून सोडून देऊ नका. अगदी 100% नाही पटलं तर हरकत नाही, पण एखादा टप्पा जरी तुम्हाला यातला पटला ना, तर त्याचा विचार नक्की करा, त्याची अंमलबजावणी करा. नक्कीच जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. शेवटी स्वामी तर नेहमी आपल्या पाठीशी आहेतच. आता तुम्ही तुमचा नंबर निवडला असेल अशी आशा करते आणि ज्यांनी 5 नंबर निवडला असेल त्यांच्यासाठीचा स्वामी संदेश सांगते. बाळा, तुला सतावत असलेल्या समस्येचे उत्तर मला आधीच ठाऊक आहे. माझे देवदूत तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत. माझी कृपा तुझ्यावर आहे. मी तुमच्या जीवनातला खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. आता तुझी वाईट परिस्थिती नष्ट होईल. पुढे काय होणार आहे, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, पण शांत रहा. मी तुमच्या दुःखावर काम करत आहे. मी तुमच्या पार्श्वभूमीवर काम करत आहे. फक्त माझ्या चमत्काराची वाट पहा. माझी वेळ परफेक्ट आहे आणि हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मला माहिती आहे, तू बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेस. आरती, आध्यात्मिक आणि भावनिक दृष्ट्या अनेक प्रकारे विश्वासघात झाला आहे. तरीही तुझ्या वादळात उभा आहेस कारण तुझ्यासोबत मी सदैव आहे. तुमच्या विरोधात नसलेली कोणतीही योजना मी यशस्वी होऊ देणार नाही. तुमच्या शत्रूच्या उपस्थितीत फिरवून तुम्हाला आशीर्वाद देईल. लाईक करा, तुझे सगळे चांगले होणार आहे. मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकत आहे आणि तुम्ही जे काही मागतात ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. याचा अर्थ असा नाही की मी काहीच ऐकत नाही. याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे.
तुमची वेळ येत आहे, तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा. मी तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे. ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंतांचे फुलपाखरांमध्ये, वाळूचे मोत्यांमध्ये आणि कोळशाचे हियांमध्ये बदल करतो. मग तो तुमच्यावरही काम करत आहे. बाळा, मी कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो. त्यांच्या मागे धावू नका. जेव्हा तुम्ही देवाशी बोलता, तेव्हा ती प्रार्थना असते. देव तुमच्याशी बोलतो, तेव्हा ते ध्यान असते. देव म्हणतात, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु काही नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण नसतो, जेव्हा त्याला माहिती असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात. तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहा. मी माझ्यासाठी मोठे आणि माझ्या बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा जर देवावर विश्वास असेल, तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि ज्यांनी कोणी दुसरा नंबर, म्हणजेच 9 नंबर, निवडला असेल, त्यांच्यासाठीचा हा स्वामी संदेश सांगते. माझा तुमच्यावर खूप प्रेम आहे, आणि देव म्हणतात, मी तुमची पावले क्रमाने मोजत आहे. तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम आणि नवीन संधी सहकार देत आहे. ते सर्व स्वीकारावे, आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवा, हे तुमच्या स्वभावातले प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जाते. तुम्ही जर तयार असाल, तर होय, मी तयार आहे असे टाईप करा. देव म्हणतो, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात, मी माझ्या सांगूनपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात. तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत मी तुमच्यावर प्रेम करतो, जे तू समजू शकतो. देव म्हणतो, नेहमी नम्रता. आपण आपल्या सोबतांशी, लोकांशी आपली तुलना करून मी सर्वांना समान निर्माण केलेले आहे. माझ्या बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतात, तुमच्या बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. ही देवाची इच्छा आहे. होय, देव तुम्हाला ओळखतो. देव तुमच्यासाठी खूप काही करतो. देव तुमच्यावर प्रेम करतो, आणि सहमत असाल तर होय कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो, जगात अशी कोणतीही समस्या नाही की यावर उपाय नाही, आणि तुम्ही कधीही हार मानू नका, कारण आपले स्वामी महाराज नेहमी आपल्या सोबत असतात. तिसरा स्वामी अंक ज्यांनी निवडलेला आहे, त्यांच्यासाठीचा हा स्वामी संदेश. अरे, तू नेहमीच आमच्या दरबारात येतो आणि आमच्याकडे एकच तक्रार करतो की तुला पैशाचं सुख नाही, आणि तुझ्या वाटेला फक्त आणि फक्त गरिबी, दारिद्र्यच लिहिलेले आहे. तू जो पैसा कमवतो, तो तुझ्याकडे राहतच नाही, आणि लक्ष्मी ही तुझ्याकडे स्थिर राहतच नाही, अशी तक्रार तुझी नेहमीच असते. मग तू कधी कधी तुझ्या नशिबाला दोष देतो, तर कधी तुझ्या पत्रिकेला दोष देतो, तर कधी कधी आमच्याकडेही शंकाने बघतो. अरे, पण असे नाहीये. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला जरी वाटत असेल की मी तुझ्या सोबत नाहीये, पण मी कणाकणात आणि क्षणाक्षणात तुझ्या सोबत आहे. पण मी तुझ्यावर कायमस्वरूपी प्रेम करत आहे. तुझ्या मनातील मी सर्व ऐकत असतो. तू किती अनेक वेळा मला सांगण्याचा प्रयत्न देखील करतोस, तुझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. पण त्यासाठी थोडं तुला संयम बाळगावं लागेल, कारण कोणतीही गोष्ट लवकर मिळाली तर ती जास्त वेळ टिकत नाही, आणि जर उशिरा मिळाली तर जास्त वेळ टिकते. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल,
उत्तर होय. स्वामी, देवा, येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. मी आज स्वतःहून तुझ्याशी बोलत आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवशील. मला माहिती आहे की तुम्ही सकाळ संध्याकाळ माझे नामस्मरण करतात, ते करत राहा. मी तुमच्याशी घरी बोलत नसलो तरी मी तुम्हाला पूर्णपणे समजून घेत असतो. तुला जर कोणतेही फळ हवं असेल तर तू त्या फळाला मिळवण्यासाठी लागणारी मेहनत ही तुला थोडीफार करावीच लागेल. नाहीतर तुझं मागणं असं असेल की बिना मेहनत करता ते तुला मिळेल, पण असं नाही. तू तर थोडी मेहनत तुला घ्यावीच लागेल. करणार आहे तुझ्या घरात जर सुख, समाधान, शांती लागण्यासाठी रोज घरातील सर्व लोकांना घरात शांत ठेवण्यास सांग, कारण शांततेतच माझा प्रवास असतो. मी तुला फोटोमध्ये तर दिसत आहे, पण तुझ्या मनात कायम असेल. हा संदेश तू जर जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. तू जर माझा स्वामी भक्त असशील तर तुझ्या इच्छा मी पूर्ण करणारच आहे, पण त्यासाठी तुला संयम बाळगावा लागेल. माझ्या मंत्राचा जप कर, मनात कोणतेही वाईट विचार आणू नकोस. सगळ्यांचं चांगलं करण्याची भावना मनात ठेव. तुझं नक्कीच चांगलं होणार आहे. मला माहिती आहे की तू सगळ्यांचं चांगलं करतोस, पण तुझं चांगलं होत नाही, ते देखील लवकरात लवकर होईल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांचे प्रगती कायम होत असते. प्रेमळ स्वामी भक्तांनो, माझ्या मुला, तुझ्यापासून आत्तापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे. आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको, कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक. आणि तुझा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये स्वामी महाराज, तुम्ही महान आहात असे टाईप कर. आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. भाग्यवान ठरशील. तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आव आणून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे. त्यामुळे माझा संदेश मध्येच सोडू नका. आज जर तुम्ही स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर नक्कीच तुमच्याही जीवनाचे कल्याण होईल. ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले, अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे. आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एक कटू सत्य सांगणार आहे, जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसेल. हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञान राहाल, तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील. माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस. पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे, तेव्हा ते तुझ्यापासून दूर आहेत, त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत. त्यांना तुमच्यासोबत काय होत आहे याच्याशी काहीही देणे घेणे नाहीये. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्टी करतो, जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही. आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो. माझ्या मुला, आता खरी मैत्री आणि तुझी खरी माणस फक्त नावापुरती उरलेली आहेत. अशी माणसं तुला फार कमी भेटतील, जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील. आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल, ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात. तुला आता स्वतःला बदलावं लागेल, जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल. जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले, तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण काढेल.
आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही, कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात. आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरी तुम्ही स्वतःवर कोणतीही वाईट वेळ येऊ द्यायची नाही. तर माझ्या मुलांनो, आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल. ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील. माझ्या मुलांनो, आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल. माझ्या मुला, आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा, जे तुमच्या आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील. आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावं लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता, जे लोक मिळूनही साध्य करू शकत नाहीत. तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानांवर सहज मात करू शकाल. जसा दिवा खोलीत पसरवलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो, त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टांनी दूर करायचा आहे. लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील, पण आता तुला फक्त तुझ्याबद्दलच विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जायचं आहे. माझ्या मुला, चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस, हे दाखवून द्यायचे आहे, ज्यात दुसरे कोणीही करू शकत नाही. आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील. माझ्या बाळा, तुझे आयुष्य सदैव आनंदात जावो, असा मी तुला आशीर्वाद देतो. आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्याने करायचे आहे. त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर. विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल. दुसऱ्याच्या गोष्टीत अडकवण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कोणाचा नाही. हे जग फक्त स्वार्थी आहे, जे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्याकडे येतो. आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो, तेव्हा ते तुम्हाला सोडून जाते. तेव्हा माझ्या मुला, आता कोणावरही विश्वास ठेवू नको. तुम्हाला ज्या दुःखांना सामोरे जावे लागेल, ते तुम्हाला आधीच मिळाले आहे. तुमचा स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आजचा माझा हा मेसेज वेगळा होता, कारण तुमच्या आयुष्यातल्या त्या लोकांपासून सावध राहायचं होतं, जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहेत आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात. असे आहेत. तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात. तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी पात्र आहात. मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश, विपुलता आणि चांगले आरोग्य देईन. तुम्हाला फक्त त्याच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. हा तुमचा माझ्यावर विश्वास कायम असू द्या. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि न चुकता शेअर करा.